लोक म्हणतात दत्तगुरूंची उपासना कडक आहे आणि स्त्रियांना मनाई आहे. यामागे गैरसमज आणि जुनी परंपरा दोन्ही कारणीभूत आहेत. दत्तगुरूची उपासना कडक का मानली जाते? दत्तगुरू म्हणजे त्रिदेवांचा ब्रह्मा विष्णू महेश संयोग. त्यांची उपासना ही संयम, शिस्त, सत्य, अहंकार त्याग यावर आधारलेली असते. म्हणूनच दत्त उपासना कडक आहे असं म्हटलं जातं. पण याचा अर्थ भक्ती करणं कठीण आहे असा नाही, तर मनापासून नियमाने केली पाहिजे एवढाच अर्थ आहे. दत्तगुरू कठोर नाहीत, ते करुणेचे सागर आहेत. महिलांना दत्त मंदिरात प्रवेश नसतो हे खरं आहे का? नाही, हे पूर्ण सत्य नाही. शास्त्रात कुठेही असं लिहिलेलं नाही की महिलांना दत्तगुरूची पूजा किंवा दर्शन निषिद्ध आहे. मग हा समज कसा तयार झाला? हा समज का पसरला? काही जुन्या मठांमध्ये, विशेषतः अवतार स्थळांवर, संन्यासी परंपरेनुसार काही नियम होते. ब्रह्मचर्याचे कठोर व्रत, स्त्री पुरुष संपर्क टाळण्याची परंपरा. हे नियम साधकांसाठी होते, भक्तांसाठी नव्हते. पण हळूहळू लोकांनी ते सर्वसाधारण नियम समजले आणि गैरसमज पसरला. एक कथा सांगतो म्हणजे तुम्हाला अजून छान प्रकारे समजेल. गावाच्या कडेला उभं असलेलं जुनं दत्त मंदिर रोज दिगंबरा दिगंबराच्या गजरानं जागं व्हायचं. पण त्या दिवशी मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेली सुमती मात्र गोंधळलेली होती. कारण लहानपणापासून तिनं ऐकलं होतं की दत्तगुरूंची उपासना फार कडक असते. काही ठिकाणी महिलांना प्रवेश नसतो, स्त्रीने फार खोल भक्ती करू नये. आणि हे शब्द तिच्या मनात इतके खोल रुजले होते की मंदिरात असूनही ती आत पाऊल टाकू शकत नव्हती. आत घंटानाद सुरू होता, आरतीचा स्वर हवेत भरला होता, पण तिच्या मनात प्रश्नांचा कोलाहल होता. मी स्त्री आहे म्हणून माझी भक्ती कमी आहे का? दत्तगुरू मला स्वीकारतील का? आणि याच विचारात तिच्या डोळ्यात पाणी भरलं. तेवढ्यात वयोवृद्ध पुजारी महाराज बाहेर आले. त्यांनी तिला पाहिलं आणि सहज विचारलं, बाळा, आत का नाही आलीस? तेव्हा थरथरत्या आवाजात सुमतीनं मनातली भीती सांगितली. लोक म्हणतात दत्त उपासना कडक आहे, महिलांना मनाई आहे. हे ऐकून महाराज हसले. पण ते हसू उपहासाचं नव्हतं, ते करुणेचं होतं. ते म्हणाले, बाळा, दत्तगुरू कडक नाहीत, ते सत्यप्रिय आहेत. खोटं न बोलणं, अहंकार सोडणं, संयम ठेवणं हे नियम आहेत. आणि हे नियम पुरुषांसाठीही तितकेच कठोर आहेत. मग इथे स्त्री पुरुषाचा भेद कुठून आला? सुमती अजूनच गोंधळली. तेव्हा महाराजांनी शांतपणे सांगितलं की पूर्वी काही दत्तमठांमध्ये संन्यासी राहत होते. त्यांच्यासाठी ब्रह्मचर्याचे कठोर नियम होते. ते नियम साधकांसाठी होते, भक्तांसाठी नव्हते. पण काळानुसार लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला आणि गैरसमज पसरला. मग महाराजांनी मंदिरातल्या मूर्तीकडे पाहून विचारलं, दत्तगुरूंची आई कोण? सुमती म्हणाली, अनसूया माता. तेव्हा महाराज म्हणाले, जर स्त्री अपवित्र असती तर त्रिदेव तिच्या पोटी जन्मले असते का? त्या क्षणी सुमती निशब्द झाली. तिच्या मनातली भीती हळूहळू विरघळू लागली. महाराज पुढे म्हणाले की दत्त परंपरेत अनेक स्त्री भक्त आहेत. दत्तगुरूंनी कधीच भेद केला नाही. कारण दत्तगुरू सांगतात, जो भावानं येतो तोच माझा. इथे ना स्त्री आहे ना पुरुष, फक्त भक्त आहे. तेवढ्यात घंटा वाजली आणि सुमती पहिल्यांदाच निर्धास्तपणे मंदिरात गेली. डोळे मिटले, मन शांत झालं आणि तिला जाणवलं की भक्तीला लिंग नसतं, श्रद्धेला अडथळे नसतात. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण ते भीतीचे नव्हते, ते समाधानाचे होते. आणि त्या दिवशी तिला कळलं, दत्तगुरू कडक नाहीत. कठोर आहे तो फक्त आपला गैरसमज, आपली अज्ञानाची भिंत. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा.